नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील आपण क्षेत्रफळ, आयत व चौरस याच्यामधील स्वाध्याय 31.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत। या आधीचे 5 व्हिडिओ आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पहिले 5 प्रश्न पाहू शकता। आता आपण प्रश्न क्रमांक 6 पासून पुढचे सर्व प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, इथे 6वा प्रश्न असा आहे, 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे, तर आयताकृती जागेची लांबी किती असेल? मग बघा, आता इथे काय विचारलं आपल्याला, 8 मीटर रुंदी असलेला आयत। मग आयत बघा, या पद्धतीने आपण 8 केला, रुंदी आहे 8 मीटर, आपल्याला लांबी माहीत नाही आहे। आणि इथे काय सांगितलं आहे, 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाचं। मग आपल्याला माहिती आहे चौरस म्हणजे चारी बाजू सेम, हे 9 हे 9 हे 9 हे 9, इथे आपल्याला लांबी काढायची आहे। आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, कारण आपल्याला क्षेत्रफळ दिले दोन्ही आकृत्यांचं। बघा, आता आपल्याला ह्याची लांबी माहीत नाही म्हणून आपण आधी लगेच क्षेत्रफळ काढायचं नाही, आधी याचं काढून घेऊया आपण। चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, मग बाजू किती आहे 9, मग 9चा वर्ग बरोबर 9 9 81, मग 81 मीटरमध्ये दिले म्हणून मग 81 चौरस मीटर, त्यालाच आपण 81 चौमी म्हणतो। मग या चौरसाचं क्षेत्रफळ निघालं 81 चौरस मीटर। आता आपल्याला पुढचं वाक्य काय सांगितलंय, चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौमीने जास्त आहे, म्हणजे या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते 15 चौरस मीटरने जास्त आहेत। मग 81 मध्ये काय करूया आपण, 81 अधिक 15, 15ने जास्त आहे म्हणून मग अधिक 15, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, किती झालं 96, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ किती आहे या 96 चौरस मीटर बरोबर। लांबी आपल्याला माहिती आहे का, नाही माहीत, म्हणून आपण इथे काय लिहायचे, लांबीचे इथे लांबीच लिहून घ्यायची, अधिक रुंदी किती आहे 8 आहे, सॉरी इथे गुणिले आहे 8 आहे। आता आपल्याला माहिती आहे 96 हे 96 आहे, तसं आपल्याला लांबी काढायची आहे, आपल्याला लांबी काढायची आहे। मग हे जे गुणिले 8 आहेत ते इकडे आल्यावर काय होणार आहे, भागिले 8। मग आपण इथे भाग घालूया, 8 एके 8, 9तून 8 गेले, इथे 1 उरला, म्हणजे किती राहिले इथे 16 राहिले, 8 दुने 16। मग लांबी किती आली, तर बघा लांबी आलेली आहे 12 मीटर, लांबी आली 12 मीटर। मग बघा, आपल्याला तेच विचार की आयताकृती जागेची लांबी किती, मग ही लांबी किती मिळाली आपल्याला 12 मीटर। मग 12 मीटर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये। ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12 मीटर। 7वा प्रश्न बघूया, शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत, आकृतीत मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? आता आयत आहे, मग इथे आपल्याला माहिती आहे मधल्या भागाचं ज्यावेळेस मापन असतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, क्षेत्रफळ। मग हा आयत आहे, मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, हे आहे। आता माहिती आहे याची लांबी बघा, म्हणजे आपण हे मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8, लांबी किती आहे 8 आहे, कारण प्रत्येक हे 1 सेंटीमीटरचंच आहे। आणि रुंदी बघा 1 2 3 4 5, रुंदी किती आहे गुणिले 5, मग 8 पंचे किती 40, म्हणजे पूर्ण आयतामध्ये एकूण किती चौरस बसतील, तर 40 चौरस बसतील। आता आपल्याला काही दिलेले आहेत म्हणून आपल्याला हे काढायचे आहेत मधल्या ह्या मोकळ्या स्पेसमधल्या। मग आपण काय करायचं, आता या एकूण ह्याच्यामध्ये बसतात किती 40, आणि काही काढलेत किती मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, मग या एकूण मधून हे 12 चौरस आपण काय करूया, वजा करूया। शून्यातून 2 जात नाही, शून्य कुठलं वर घेतला, इकडचं एक इथे राहिले हे 3, 10तून 2 गेले, किती राहिले इथे 8 राहिले, 3तून 1 गेले 2 राहिले, मग किती राहिले 28, म्हणजे या मोकळ्या स्पेसमध्ये अजून याच मापाचे अजून 28 चौरस बसतील, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28। पुढचा प्रश्न बघूया, बाजू 15 सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला, तर मूळ चौरसाकृती तुकडा आणि शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळांमधील फरक काढा। आता बघा, मूळ चौरस किती आहे 15 सेमीचा, आपल्याला माहिती आहे चौरस म्हणजे चारी बाजू सेम, या चारी बाजू सेम, मग ही 15 ही 15 ही 15 ही 15, मग इथे आपल्याला काय करायचं, चौरसाचं क्षेत्रफळाचं सांगितले ना, मग इथे काय चौरसाचे क्षेत्रफळ, इथे सूत्र वापरायचं आहे चौरसाचं क्षेत्रफळ। मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू
चा वर्ग, मग बाजू किती आहे 15, मग 15चा वर्ग किती, 15चा वर्ग आहे 225. आता या चौरसामधून आपल्याला काय सांगितले, 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापायचा आहे. मग बघा ही 2 सेमी बाजू, ही 2 सेमी, ही 2 सेमी, ही 2 सेमी, म्हणजे ही छोटी प्रत्येक बाजू किती आहे 2 सेमी आहे. मग आता त्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढूया. छोट्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती, ते बाजूचा वर्ग या पद्धतीनं. मग बाजू किती आहे 2 आहे, मग 2चा वर्ग किती 4. मग या 225 मधून बघा, ह्या 225 मधून म्हणजे या मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून हे छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आले 4, ते वजा करूया आपण. 225 वजा 4, 5तून 4 गेले 1, 2 221. आता इथे जमलिंग नाही करायचं. प्रश्न काय विचारले, मूळ चौरसाकृती तुकड्याचं क्षेत्रफळ किती आले 225. मग इथे लिहून घेऊया आपण 225. आणि काय सांगितलंय, शिल्लक राहिलेला तुकडा. मग बघा या मूळ चौरसामधून हा तुकडा वजा केला तर किती शिल्लक राहिले 221. मग याच्यामधून हे 221 काय करूया, वजा करूया. 5तून 1 गेले 4, 2तून 2 गेले 0, 2तून 2 गेले 0. मग किती आलाय फरक, मूळ चौरस आणि हा शिल्लक राहिलेला तुकडा याच्यातून हा फरक, म्हणजे याचं काढायचं होतं आपल्याला. मग किती आले, हे 4 आले, हो की नाही. म्हणून आपलं इथे उत्तर काय आहे 4 चौ सेमी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. कारण आपल्याला हा आणि ह्याच्यातून हा वजा करून काढायचं, म्हणजे आपल्याला या छोट्याचं विचारलं होतं. मग ते किती आले 4 आलेलं आहे. 4 चौ मीटर, 4 चौ सेमी, सॉरी मीटर नाही सेमी, कारण बाजू ज्यावेळेस आपल्याला सेमीमध्ये देतात त्यावेळेस आपल्याला ते चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा चौ सेमी पुढे जोडायचं, म्हणजे चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आयताची परिमिती आहे 60 सेमी आणि आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 214 सेमी. आता आपल्याला लांबी रुंदी काहीच माहित नाही, पर्यायांचा वापर करायचा आहे. मग बघा ते तुम्ही प्रत्येक पर्याय घेण्यापेक्षा आपण इथं सूत्रामध्ये टाकायचं. आता मी ते पर्याय क्रमांक 3 वापरते. बघा 2 लांबी किती आहे 20, मग 2 गुणिले हे 20 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 10. मग बघा बेदुने हे 4 आणि हे 0 किती आलं 40 अधिक बेन 10 हे 20, मग 40 अधिक 20 बरोबर किती इथे आलं हे 60 आलं. आता लांबी आयताचं क्षेत्रफळ बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक 3 मधली लांबी रुंदी ठेवली त्यावेळेस बरोबर परिमिती किती आलेली आहे 60च आलेली आहे, जी की त्यांनी दिलेली आहे 60 सेमी. आता क्षेत्रफळ बरोबर येते का बघूया. पर्याय क्रमांक 3चाच इथे पण वापर करायचा. लांबी आपण घेतली होती 20 आणि रुंदी दिलेली आहे त्यांनी 10, म्हणजे पर्यायांमध्ये. मग 20 गुणिले 10 तर बघा बे के बे आणि हे 200 म्हणजे 20 10 हे 200. मग क्षेत्रफळ पण सेम आलं. मग इथे आपण कोणता पर्याय वापरला तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौ मीटर आहे. त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौमी, म्हणजे चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. मग आता बघा 12 मीटर रुंदी असलेला चौरस आयताचं सांगितलं आपल्याला. बघा हा आयत आहे, त्याची रुंदी किती आहे 12 मीटर. मग आपल्याला काय सांगितलंय, आयताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे त्यांनी 204 चौरस मीटर. लांबी माहीत नाही आहे, मग लांबीची इथे आपण रिकामा स्पेस ठेवूया. गुणिले रुंदी किती दिलेली आहे 12 मीटर, मग इथे 12. आता आपल्याला माहिती आहे 204 लांबी काढायची आहे, मग हे गुणिले जे 12 आहे ते इकडे येणार आहेत, मग इथे काय होणार आहे भागिले, बरोबर ही लांबी काढायची आहे म्हणून मी इथे असंच ठेवते. आता इथे भाग घालूया. 12 एके 12, 12 एके 12, 20 मधून जर 12 गेले तर राहतात किती इथे 8 राहतात. मग राहिले किती हे 8 आणि हे 4 84, मग 12 7 84, मग इथे किती आलं 17. म्हणजेच त्याची लांबी किती आहे, लांबी किती दिली 17 दिली. आता बघा याची लांबी मिळाली आपल्याला 17. आपल्याला विचारलंय काय की ह्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मीटर. आपल्याला चौरस सांगितले, चौरसाच्या चारी बाजू सेम असतात. मग आपल्याला माहिती आहे 144 चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बरोबर आहे बाजूचा वर्ग. मग बघा 144 कधी येईल 12चा वर्ग किती येणार आहे 144. मग 17 मधून किती वजा केल्यावर 12 येतात तर बघा इथे हे 17, त्याच्यामधून जर आपण 5 वजा केले तर किती येतात 12 येतात. मग आपल्याला विचारले काय की
त्याची लांबी कितीने कमी करावी. मग बघा 17मधून किती वजा केले तेव्हा 12 मिळाले, तर 17मधून 5 वजा केले तेव्हा आपल्याला 12 मिळाले, कारण 12चा वर्ग बघा ही 12 ही 12 ही 12 आणि ही 12, त्यावेळेस या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल 144. मग 12 सेंटीमीटर बाजू. मग कमी कितीने केले असं विचारले. मग कमी कितीने केले आपण 5ने कमी केले, म्हणून मी इथे 5 मीटर कुठे आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीनं प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण बऱ्याच वेळा आपलं उत्तर येतं पण आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही आणि मग आपण वेगळ्याच उत्तराला काय करतो पर्यायाचं गोल रंगवतो. बघा या पद्धतीने आपण स्वाध्याय 31.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.